हा, तोंडापासून बारीक मध्ये जाड असा असा आहे. करणे डोकं घेऊन पळून लागली. चला कोयार मांगा बोलतो. अरे संभारण ते इतना होणार नमस्कार, बघा तुम्ही पाहता युट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिभा ठाकरे. आता आपण आलो शळद या गावामध्ये तर कॉल रेस्क्यू करण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता यांना मगाशी इथं एक साप दिसला तर त्यांनी आपला फोटोही टाकला आणि गावकरी भाषेमध्ये ते परड असे म्हणतात. तर आपण ज्याला समजतो घोणस्त बघा इथं निवांतपणे बसलेला आहे तसा तर तो सुस्त दिसते, पण सुस्त हा बिलकुलही नसते. छोट्याशा काड्या आहे बघा कुंजलेल्या आहे. यांनी जाळण्यासाठी ठेवलं असणार. तुम्ही काड्या काढल्या का इथून? आता इंधन काढलं. तर बघा इथून काड्या काढलेल्या आहे त्यांनी, त्याच्याच खाली बसलेला होता साप. तर त्यावेळेस यांना दिसलेला आहे आपल्याला, यांनी कॉलही केला. लगेचच आपण इथं आलेलो आहे. आता करणार आहे व्यवस्थितपणे हा साप रेस्क्यू. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपण हा कशा प्रकारे साप हा बाहेर काढतोय आणि त्याच्यानंतरची मी देणार आहे याच्याबद्दलची तुम्हाला माहिती. विषारी साप आहे, अतिशय विषारी. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण लावूयाला व्यवस्थितपणे इथून हलवूयात. जोपर्यंत आपण त्याच्याजवळ जात नाही साप आपल्याला काही करत नाही. मगापासून हिट आहे तरी तुम्ही पाहू शकता साप निवांत प्रमाणे हा बसलेला आहे. अंगावर धावून आला नाही किंवा कोणाला इजाही केलेली नाही, परंतु आता करणार आहे आपण हा साप रेस्क्यू. त्यावेळेस माहिती सांगण्यासारखा नसतो हातात असल्याच्या वेळेस. तर अशाच कलरमध्ये त्याचा कलर तुम्ही पाहू शकताय. जसा सुक्का पालापाचोळा राहते त्याप्रमाणे त्याचा कलर असतोय. कलर त्याच्या मिळता जुळता असते. प्रत्येक सापाचा कलर हा त्याच्या नेचर प्रमाणे मिळता जुळता असतोय. जसा की झाडावर राहणारा साप आहे हा हिरवा असतो, मातीत राहणारा साप हा डार्क चॉकलेटी किंवा मातीच्या कलर सारखा. तर हा पालापाचोळ्यात राहणारा साप आहे, त्यामुळे याचा कलर पिवळसर आणि त्याच्या अंगावर गोल प्रकारच्या 3 चैनी तयार झालेल्या असतात. त्याचप्रमाणे एक साप सुद्धा अजून दिसतो, तो म्हणजे अजगर. तो पूर्णपणे बिनविषारी साप राहते, पण त्याच्या अंगावर विचित्र प्रकारची एक डिझाईन तयार झालेली असते याच्यात. आणि त्याच्यात खूप सारे लोकांना सेमपणा वाटते, परंतु त्याच्यामधला फरक असा आहे की याच्या अंगावर चैन तयार झालेली असते तर त्याच्यावर विचित्र प्रकारची डिझाईन. दुसरी गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे बिनविषारी साप आहे. तर हा जो आहे गोणं ज्याला आपण म्हणतो तो विषारी साप आहे. तर बघा हा साप आपण करणार आहे व्यवस्थितपणे रेस्क्यू आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात रसल वायपर. तर खूप साऱ्या जणांचा एक प्रश्नही असते की हा साप अंडे देतो की पिल्ले. तर हा साप डायरेक्टली पिल्लांना जन्म देतो. अंडे हा साप घालत नाही, तर डायरेक्टली पिल्लांना जन्म देतो. आता आपण काढणार आहे या सापाला बाहेर. थंडीच्या दिवसामध्ये बाहेर निघणारा हा साप आहे. थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त हा साप बाहेर निघते, अन्यथा निघत नाही. आता जसं तुम्ही वावरामध्ये पेरलेले असणारे हरभरा वगैरे, तर त्यावेळेस तुम्ही जे सोंगणार आहे ना त्याच्या खाली ह्या सापाचे प्रमाण खूप जास्त आढळतात, त्या पुंजाखाली. तर जेणेकरून शेतामध्ये वगैरे जाशाल तर गुटाचा वापर करा आणि ते पुंजे उचलशाल तर काडीचा वापर करा. आता आपण करूया या सापाला व्यवस्थितपणे रेस्क्यू. कुठपर्यंत आहे? तर बघा आता आपण करणार आहे हा साप रेस्क्यू. वेळ आलेली आहे साप रेस्क्यू करण्याची. बघा तुम्ही साप पाहू शकताय निवांत बसलेला आहे. याला आपण आता निवांत त्याची थोडा हलवू त्याला. तर बघा त्याचा कलर तुम्ही पाहू शकता. मी ज्याप्रमाणे तुम्हाला पहिले कलर सांगितला होता त्याचा कलर कसा असते मिळता जुळता. तर पाहू शकताय निवांत गुंडाळी करून बसलेला आहे. आता खाल्ल्यानंतर तो तर त्याच्या तोंडावरून आपण काढलेले आहे. आता
हे पहा आता दिसतोय का फुल साईज मध्ये जमा व्हायला तो पूर्ण. ठीक आहे तुम्ही पाहू शकता. बघा आपण याला आता व्यवस्थित करू. बघा फुल साईज मध्ये आपण ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की साप हा दिसते शांत परंतु सुस्त वगैरे काही नसते. मला डसलं तरी काही होत नाही. मी पण म्हणते बघा हा साप चावला जीव नाही का? मला का जीव नाही का. चला आपण याला मोकळ्या याच्यामध्ये थोडं घेऊया. तर बघा तुम्ही पाहू शकताय साप आपण रेस्क्यू केला. थोडा तिथं अडचण होती तर त्याला बाहेर आणलेला आहे. फुल साईज मध्ये याची लांबी मी तुम्हाला सांगते 5 फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे. आता सध्याही तो 5च फूट आहे, काही कमी नाही आहे. फुल साईज मध्ये आहे. अतिशय विषारी असा हा साप आहे. आपल्याला सुस्त जरी वाटत असला सुस्त हा बिलकुल नाही आहे. त्याला पाठीमागं थोडं काहीतरी लागलेलं आहे, काडी खाली असणार आहे. तर बहुतेक यांनी काड्या ओढण्यासाठी काही अवजार वापरलं असणार किंवा काही वापरलं असणार, त्याचा त्याला धक्का लागलेला आहे. परंतु साप दिसता क्षणी त्यांनी आपल्याला कॉल केलेला आहे आणि आपण साप हा रेस्क्यू करायला आलेलो आहे. खूप भारी भरकम जड लागते हाताला. तर बघा त्याचे चेहरा तोंड चापट असे तोंड आहे. निशाचर साप आहे आणि विषारी सुद्धा. डेंजर स्नेक आहे, डेंजर. हा तोंडापासून बारीक मध्ये जाड असा साप आहे. नाही खायला वगैरे काही नाही. हो खूप जास्त विषारी. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे आणि सर्वात मोठे विषदंत सुद्धा या सापाचे. डेंजर साप आहे, खूप डेंजर. तर बघा हा साप निशाचर आहे. तर आपण अंधार पडायच्या अगोदर लगेचच बॅगिंग करूया. अटॅक करण्यामध्ये एक्सपर्ट असा हा साप आहे. मला दिसता क्षणी लगेचच हा मध्ये जाईल. झूम घ्या. पाहू शकता तुम्ही अगदी सुंदरतेनं तो. अरे बाप निघाला बॅग. उलटा पाहू शकता तुम्ही अगदी सुंदरतेनं तो. अरे बाप निघाला बॅग. ठीक आहे बघा आपला साप व्यवस्थितपणे बॅग मध्ये गेलेला आहे. व्यवस्थितपणे आपण त्याला पॅक सुद्धा केलेला आहे. आपण ही काडी जी ठेवतो ही आपल्या सेफ्टीसाठी सुद्धा आपण ठेवत असतो. विषारी साप आहे हा साप बॅग मधून सुद्धा अटॅक करत असतो. त्यामुळे आपण हा काडीचा उपयोग हा करतो. अजून एक गाठ मारून घेऊ. ठीक आहे बघा आपला साप झालेला आहे पॅक. आणि हा साप विषारी आहे. आपण याच्याबद्दलची यांना माहिती सुद्धा सांगितलेली आहे. तरी याच्यानंतर हा साप जर दिसला तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळेस आम्ही आलो तर खूप जवळ या सापाच्या उभे होते 2-3 जण. तर या सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. याचा वेग हा सेकंदी 8 फूट आहे. म्हणजे हा सेकंदी 8 फूट उडी हा मारू शकते. ठीक आहे धन्यवाद यांच्यासाठी. साप आपला व्यवस्थितपणे बॅगिंग झालेला आहे आणि आपण त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये लवकरात लवकर याला मुक्त सुद्धा करणार आहोत.
बघा आपण आलोय तर साफा पर्यावरणामध्ये मुक्त करायला आपण करणार आहेत आता साफा पर्यावरणामध्ये मुक्त आणि पाहू शकता तो अगदी सुंदरतेनं जाणार